स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता इकडे पाऊस चालू आहे आणि काल दिवसभर नव्हता आणि रात्री पण नव्हता. रात्री 1 वाजेपासून पाऊस चालू झालेला आहे. असं नाही की एकदम जोरात येईल आणि बंद होऊन जाईल, असं नाही, कंटिन्यू चालूच आहे. आणि अशा पावसामुळे आपली काम करायची इच्छा होत नाही, पण करावंच लागतं. कारण यशू जाणार आहे स्कूलला आणि तिचा टिफिन रेडी करत होती. तेवढ्यात मॅडम उठल्या इकडे आणि तिचं असं होतं, ती आज थोडीशी लवकरच उठली. तर तिला घेतलं, तिचा मूड नव्हता, तिला थोडंसं फ्रेश केलं आणि यशूला आज होती कडधान्य द्यायची होती तिला, कारण तिथं फूड चार्ट आलेला आहे, त्यानुसार भाजी द्यावी लागते तिला. तर इकडे मी हरभरे स्वच्छ धुवून घेते. तेवढ्यात मॅडम आल्या आणि हिला आहे ना कच्च्या वस्तू खायला खूप आवडतं, जसं हरभरे वगैरे आवडतं तिला. परत तांदूळ जरी मी खिचडी जरी भात खिचडी बनवते तरी तिला तांदूळ खायला खूप आवडतात. तर पाण्याला छान उकळी आली, हरभरे टाकून दिले. तेवढ्यात मोठा डॉन पण उठून गेला. इशूताई उठली, इशूला हक वगैरे केला आणि तिला हक केलं ना तर तेव्हा कशी बघत होती बघू शकता. आणि मग इशू गेली आंघोळ करायला. मग मी कांदे टमॅटो मस्त कापून घेतले आणि उसळ करायला घेतली. तर बघितलं तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल, तर तिला मी बॅग आणली आहे आणि रात्री झोपायच्या वेळेस तिने बॅग सोडली नाही आणि सकाळी उठून पण तिला बॅगची आठवणच होती, तर ती त्याच्यासोबतच खेळत होती. आणि इकडे इशूचा टिफिन पण पॅक झाला आणि उसळ तुम्ही बघू शकता किती छान दिसते, किती टेस्टी दिसते ना. आणि चवीला पण तशीच असते. मला जेवीला आम्हाला तर खूपच आवडते. इशूला केली म्हणजे आम्ही पण आमच्यासाठी बनवतोच. आणि आज सगळ्यांचा नाश्ता उसळच होता. आणि ही चिवडा तिला आज लोणचं नको होतं म्हणून तिला मी आज चिवडा दिला. आणि हरभऱ्याची उसळ खूप छान झाली होती. तिला टिफिन वगैरे पॅक केला आणि मग तिला फुटाणे पाहिजे होते, तर आई तिच्या खिशात फुटाणे भरताय. आणि मग फायनली इशू गेली स्कूलला. त्यानंतर मग बाकीच्यांचा नाश्ता चालू होता, मी त्यांना आमलेट वगैरे करून देत होती. आणि इकडे आमलेट चालू होतं माझा, त्यांना नाश्ता वगैरे दिला. तेवढ्यात बघते तर काय, रेवा मॅडम खूप रडत होत्या. कारण असं होतं, तिला दुसरा ड्रेस घालायचा होता जो न्यू होता तो, आणि बाहेर इतकं पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस चालू पण आहे. आणि ती स्कूलला जाते, पूर्ण ड्रेस खराब करून आणते म्हणून जयूने तो घातला नाही म्हणून तिचा एवढा संताप होत होता. आणि इशूचा टिफिन झाला. इशू गेली म्हणजे तिचं झालं म्हणजे लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात करावी लागते, कारण यांचा पण टिफिन जातो. म्हणून आज बनवली पाठवड्यांची भाजी. आपल्याला काही सुट्टी नसते, संडे असो किंवा मंडे असो, आपल्याला तर काम करावंच लागतं. आणि मग काय बघते तर इकडे येऊन मॅडम जात होत्या स्कूलला आणि बॅग अजिबात सोडत नाही. तिला बॅग खूप आवडली, तिथं टिफिन बॉटल बॅगमध्ये ठेवला आज. आणि इकडे जयू तिला क्रॉक्स वगैरे घालत होती आणि मग जात होती. आणि जायच्या वेळेस असं असतं तिचं, आमच्याकडे तर बघत सुद्धा नाही. मग आईने तिला जबरदस्त सांगितलं की बाय वगैरे कर, तरच ती थांबते, नाही तर थांबतच नाही. बघू शकता जयूने इतक्या वेळेस सांगितलं मग मी ब्लॉग बनवते, बाय कर, असं तरी माझ्याकडे तिने बघितलंच नाही. आईने सांगितलं शेवटी की ती बाय कर रेवा, तेव्हा तिने बाय केलं. तर रेवा गेली स्कूलला. तर असा होता माझा हा आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय गाईज.